गुड मॉर्निंग. सो आज आहे 2 ऑक्टोबर. इवन आज आहे गांधी जयंती. बट हा व्लॉग येईपर्यंत 2 ऑक्टोबर येऊन गेलेला असेल. आय मीन हा व्लॉग येईपर्यंत थोडासा लेट होईल. एनिवे, सो आजचा व्लॉग हा ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे. बिकॉज आम्ही सगळे चाललोय गावाला. खूप वर्षांनी आम्ही गावाला चाललोय. खूप वर्ष म्हणजे 2-3 इयर्स आम्ही गावाला गेलोच नव्हतो. बिकॉज पॉसिबलच नाही झालं. सो आम्ही चाललोय आता गावाला. ते पण खूप दिवसांसाठी. खूप दिवस म्हणजे 3-4 डेज तरी आम्ही चाललोय. ह्याआधी असं व्हायचं की आम्ही जायचो आणि लगेच नेक्स्ट डे रिटर्न यायचो. बिकॉज ऑफिस वगैरे असायचं. बट ह्यावेळेस आम्ही 3-4 डेज तरी चाललोय. एक्सायटेड आहे. कोकणात जायला तर जरा जास्तच एक्साइटमेंट असते. बिकॉज तिथलं नेचर आणि तिथलं क्लायमेटच सगळं वेगळंच असतं. सो मी तर खूप एक्सायटेड आहे गावाला जाण्यासाठी. बिकॉज मला खूप आवडतं तिकडे. तर ऍक्च्युली आम्ही सकाळीच निघणार होतो. बट आज आहे सर्वपित्री अमावस्या आणि आज कावकाव होतं. म्हणून मग आम्हाला जेवण करायचं होतं आणि मग कावकाव सुद्धा करायचं होतं. म्हणून मग आम्हाला सकाळी निघणं पॉसिबल नाही झालं. तर सकाळी मी आणि मम्मी लवकर उठलो आणि सगळं जेवण वगैरे करून घेतलं. कारण आम्हाला जितकं लवकर होईल तितकं लवकर निघायचं आहे. बिकॉज खूप लांबचा प्रवास आहे आणि जेवढे लवकर पोहोचू तेवढं चांगलं आहे. बट आता वाजले 11:30 आणि सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. इवन कावकाव सुद्धा झालेला आहे. आता फक्त आम्ही जेवायचं बाकी आहोत आणि रेडी होऊन लगेच निघायचं आहे. सो आता आम्ही जेवून घेतो आणि आम्ही रेडी होतो. तोपर्यंत पप्पा जिम्मीला तिच्या स्कूल बोर्डिंगला सोडून येतील. बिकॉज आम्ही खूप दिवसांसाठी चाललोय आणि एवढ्या लांब जिम्मीला घेऊन जाणं पॉसिबल नाहीये. तिला सुद्धा त्रास होईल आणि इवन आम्हाला सुद्धा त्रास होईल. म्हणून मग आम्ही विचार केला की तिला पण स्कूल बोर्डिंगलाच ठेवूया. सो जिम्मीला सुद्धा स्कूल बोर्डिंगला ठेवायचं आहे. सो आम्ही जोपर्यंत रेडी होतोय तोपर्यंत पप्पा तिला स्कूल बोर्डिंगमध्ये ठेवून येतील. सो एक्सायटेड आहे जाण्यासाठी. आणि आम्ही कोण कोण चाललोय ते सुद्धा तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच आणि का चाललोय ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. सो चला आता आम्ही जेवतो आणि मग रेडी होतो आणि त्यानंतर मी तुम्हाला भेटतो. जो बनना चाहे बचपन बनाए बाय बबडा. बाय बुबू. टिकली मला दे. मला दे. ये माझी बाय बुबू. सो एवढ्या साऱ्या पॅक झालेल्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6. मम्मीकडे अजून एक आतमध्ये आहे. आणि हे पत्रिकांचा बॉक्स. हा चलो लेट झालाय. सो आम्ही निघतो. बॅग वगैरे गाडीमध्ये ठेवलेले आहेत. गाडीत अजिबात जागा नाही. एवढ्या साऱ्या बॅग आहेत की गाडीमध्ये ठेवायला बिलकुल जागा नाहीये. अजून मंदारची एक बॅग यायची बाकी आहे. चालली स्टेशनरी मध्ये. आमच्या बिल्डिंग खाली नवीन स्टेशनरी झाली. रेड कलर शिमरवाला चमकीवाला. जय. मी ही बॅग घेतली आहे. 2-3 दिवसाआधीच मी ही ऑर्डर केली होती. बिकॉज ही बरी पडते ट्रॅव्हलला. कारण ह्याच्यात मी खूप सारं सामान भरतो. ही एक बॅग आहे. ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे. सो ह्यात माझं सगळं मेकअपचं सामान आणि फेसवॉश वगैरे सगळं
सगळं ह्यात बसलंय आणि हँडबॅग आहे सो चांगली पडते ती ॲक्च्युली यूज करायला आणि वॉशेबल सुद्धा आहे. सो फायनली आम्ही पोचलो. हे हॉटेल तर तुम्हाला आता ओळखीचं झालं असेल. टुंग टुंग सो फायनली आम्ही पोचलो. त्याचे एक राहिलेले जावं होते कुठे आता भेटत नाही. शीट म्हणून जायचं वायपर मध्ये टाकायचं. आता वाजलेच 3:45 आणि आम्ही जाणार होतो 4 जण, मी मम्मी पप्पा आणि मंदार. सो आता दादा सुद्धा निघालाय. तर दादा बॅग भरत होता म्हणून मला लेट झाला. आम्हाला निघाला नाही तर आम्ही कधीच निघालो असतो. बट आता आम्ही 5 जण चाललोय. सो फायनली आता आम्ही निघतो. डोंट नो किती वाजतील पोचायला बट लेट सी किती वाजतायत. आता तर वाजल्यात 3:45. सो चलो. जाईल ते पाण्यात नाही, पाण्यातून गेल्यावर जाईल ते निघून. खिडखिड के नीट हे करू. बाय मामी. कुठे ती शनिवारी चल बाय 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 चल. थँक्यू. लॉक लाव घराला. सव्वा 6 आणि आम्ही काय निघालो होतो 3:45 वाजता आणि आम्ही नॉन स्टॉप जरासं पण नाही थांबलो आणि डायरेक्टली आम्ही आता पोचलोय कोलाडला. आम्ही आलो रोहामार्गे बिकॉज ते जवळ होतं म्हणून मग आम्ही रोहामार्गे आलो. सो फायनली आम्ही आता पोचलो कोलाडला आणि गाडीत बसून बसून एवढी झोप येत होती आणि मला चहा प्यायचाच होता. चहा मस्त होता म्हणून मग आम्ही आता कोलाडला थांबलो आणि इथे आम्ही जरा नाश्ता करतो, चहा घेतो आणि नंतर पुढच्या प्रवासाला आम्ही निघतो. बट लेट्स चहा भेटतोय का नाही. सो झालं आमचं वडापाव खाऊन. ॲक्च्युली वडापावला टेस्ट चांगली होती. मागे वडापावला टेस्ट चांगली होती बट तिथे फक्त वडापाव होता आणि मला चहाची अत्यंत गरज आहे. सो आम्ही आता चालले चहाच्या शोधात. इथे भेटेल पुढे बट सध्या तरी मी आणि मम्मी चहाच्या शोधात चाललोय. तर बघू चहा भेटतोय की नाही. सो थोडंसं पुढे आल्यावर आम्हाला एक चहाचं दुकान दिसलंय, दोस्ती चहा. भैया चाय दो.
कॉफी म्हणजे प्रेम, चहा म्हणजे आयुष्य अँड ट्रू वर्ड्स. सो मस्त पैकी चहा नाश्ता आमचा झालेला आहे. चहा नाश्ता झालेला आहे. आम्ही आता नॉनस्टॉप लेट्स सी पोचायला किती वाजता. चहा पण छान होते तसा. सो लेट्स सी किती वाजता पोचायला. असं एक समोर कोण गेलं ना पटकन गप बसशील कोपऱ्यात. पाणी तर कुशीत लपशील. मला बघायचंच नाही बोलशील बाहेर. ती वर्षा उसगावकर कशी बोलते. नाही ते काही निकीला काय बोलले, तुला माझा गूद येईन काय. राखी सावंत पावले राखी सावंत. राखी बोलली ना ती एलीच आहे ती. तुला माझा गूद येईन. सो गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत आता दापोलीला. आता वाजलेत 9:30 आणि जसं की आम्ही कोलाडला वडापाव खाल्ला आणि त्यानंतर चहा घेतला तेव्हापासून आम्ही अजिबात कुठे स्टॉप घेतला नाही. डायरेक्टली आम्ही इथे स्टॉप घेतला आहे. सो प्रवास जरासा खूप असा कंटाळवाणा झाला होता बिकॉज रोडच संपत नव्हते आणि रात्र असल्यामुळे आजूबाजूचं तर काहीच दिसत नव्हतं आम्हाला आणि त्यामध्ये ट्रॅव्हल करून खरंच खूप कंटाळा आला. तर फायनली आम्ही आता पोचलोय. आता सकाळी उठून आम्हाला दाभोळला जायचं आहे बट आता जस्ट आम्ही चेक इन करतोय हॉटेलला आणि फ्रेश होतो आणि त्यानंतर मग जेवायला जातो बिकॉज आम्ही जसं वडापाव खाल्ला त्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नाही बिकॉज आम्ही कुठे स्टॉप घेतला नाही. फक्त एकदा आम्ही पेट्रोल तिथे पुढे फक्त एकदा पेट्रोल भरायला आम्ही थांबलो त्यानंतर आम्ही कुठे स्टॉप घेतला नाही. सो फायनली आम्ही आता पोचलोय तर आता पटकन फ्रेश होतो आणि जेवून घेतो बिकॉज इथे लवकर सगळं बंद होतं आणि आता वाजले 9:30 तर लेट्स सी कुठे जेवण भेटतंय आणि कसं टेस्ट वगैरे आहे. आणि जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आम्ही याच हॉटेलला स्टे करतो कारण आधीपासून पप्पा याच हॉटेलला स्टे थांब ना कारण पप्पा आधीपासून याच हॉटेलला स्टे करतात. सो हे हॉटेल आम्हाला बेस्ट वाटतं आणि सगळे ओळखीचे पण झालेले आहेत म्हणून मग आम्ही याच हॉटेलला स्टे करतो. येतो तेव्हा आम्ही दरवेळेस ह्याच रूममध्ये राहतो. आम्हाला हीच रूम ते देतात. सो छोटीशी आहे बट हे झोपले पण छोटीशी आहे बट छान आहे आणि आम्हाला हीच आवडते. सो इथे टॉयलेट बाथरूम आहे. सो आम्ही आता चाललोय जेवायला. आम्ही एवढे थकलोय तुम्हाला फेसवरनं तर दिसतच असेल. सो आम्ही आता चाललोय जेवायला. लेट्स सी जेवण तरी कसं भेटतंय. चांगलंच भेटतं इथे जेवण बट हॉटेल्स आता बहुतेक तरी बंद झालेले आहेत. आता कोणतं हॉटेल चालू असेल त्या हॉटेलला जाऊन जेवायला लागेल बिकॉज लेट झाले आम्हाला पोचायला. लेट्स सी आपल्याला जेवण कसं भेटतंय. सो वी रिच लास्ट टाइम पण आम्ही जेव्हा एकदा 1-2 वर्ष पहिले आम्ही आलो होतो तेव्हा सुद्धा आम्ही इथेच आलो होतो जेवायला बिकॉज इथे फिशचं जेवण छान भेटतं. हां छान भेटतं. सो आम्ही वन्स अगेन इथेच आलो आणि हे बाय लक चालू आहे. पापलेट थाली चिकन थाली दोन थाळी सिंगल सिंगल रोटी लो रे 2 रोटी रिपीट आहे. तुझं झालं ना काय बोलतो
माझी मस्करी करायला लावले. बघा तिथे आपलं का हॅलो काय असं असतं. आवड असते एखाद्याला. खोळवला की करते. वे बॅक टू दी हॉटेल. खूप छान होत. त्याने मला एवढा त्रास दिला आतापर्यंत मी 3-4 व्हिडिओ डिलीट केलेत ह्याच्यामुळे. सो आम्ही आलो हॉटेलवरती. खूप छान जेवण होतं. जर तुम्ही कधी इथे आलात तर खरोखर येड लागले बोलतात. जर तुम्ही कधी इथे आलात तर नक्की त्या हॉटेलला जाऊन तुम्ही जेवू शकता. नक्की त्या हॉटेलला तुम्ही जाऊन जेवू शकता. खूप छान जेवण होतं. आम्ही तर एवढं जेवलो की आता राऊंड मारायची गरज लागली या सगळ्यांना. आम्ही आता राऊंड मारतोय. चक्क एवढं दमलोय तरी पण आम्ही राऊंड मारतोय कारण पोट आमचं खूप पॅक झालंय. सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही याल इथे तेव्हा तुम्ही नक्की त्या हॉटेलला व्हिजिट करू शकता. तिथे जाऊन टेस्ट करू शकता. सो आता आम्ही झोपतो बिकॉज सकाळी आम्हाला लवकर 5 वाजता का 6 वाजता काहीतरी उठायचं आहे आणि 7 वाजेपर्यंत तरी निघायचं आहे कारण नंतर तिथून पुढे प्रवास करायचा आहे. सो आय होप तुम्हाला आजचा छोटासा आमचा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल. सो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. सो दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर आणि गुड नाईट. गाइस इस चेहरे को आप पहचानते हो क्या? अलीबाग में है ये चेहरा. नुसती खोळवल्यासारखी करते नुसती. जिथे जाय ना जेवायचं पहिले वेगळं काढायला पहिले व्हिडिओ काढायला. पहिलं घास घेताना पण घास घेतला कपडा